Audio Jungle.
त्यांना मी सकाळी भ्रमणद्वारे शुभेच्छा दिलो, पण महाराजांचा आग्रह होता परंतु डोणे साहेब तुम्ही यायला पाहिजे। इथं आल्यानंतर ज्यावेळी या व्यासपीठावर या फुलेपीठावर जे लोक वकील आहेत त्या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रिंट मीडियाचे लोक आहेत, संपादक लोक आहेत आणि काही मी स्वतः एक राजकीय पॉलिटिकल पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष आहे। जसं ज्या पद्धतीने आपण एखादा फूल असतो, एखाद्या फुलाला अनेक फूल जर जोडत गेलं, अनेक रंगाचे बेरंगीचे जी फुलं आहेत ते फुलं जोडत गेल्यानंतर एक पुष्पमाल तयार होतो। पुष्पहार कसा तयार होतो? अनेक फुलांचा मिळून एक पुष्पहार तयार होतो। तसं अनेक जाती धर्माचे लोक मिळून एक सुंदर असं एक नाता तयार होतो, असं एक सुंदर नाता तयार होतो। या ठिकाणी आल्यानंतर महाराजांनी या 18 पगड जातीचे एक सुंदर नातं तयार केलेलं आहे। या निमित्ताने त्यांचं असं बोललं तर वाव ठरणार नाही, परंतु महाराज तुमचं काम मी बघितलेलं आहे। तुम्ही काम करत असताना होत असतं पुढं मागं, चुकणं हा माणसाचा गुणधर्म आहे। माणूस चुकूनच पुढं चांगल्या पद्धतीने काम करू इच्छितो। अशा पद्धतीने 40 वर्षामध्ये महाराज मी या निमित्ताने तुम्हाला माझा राष्ट्रीय वतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला दीर्घायुष्य लावो आणि तुम्ही सामाजिक काम करत करत एखाद्या राजकीय पॉलिटिक्स पार्टीमध्ये तुम्ही सहभागी व्हावं। कारण आता सर्व समाजची गुरुकिल्ली राजसत्ता आहे। राजसत्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एखाद्याची समस्या जर दूर करायची असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही। म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या स्टेजवर सर्वांच्या साक्षीने एक राष्ट्रीय समाज पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आभार देतो तुम्हाला। तुम्ही जर आमच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये येत असाल तर सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आजही तुम्हाला ही बहाल करण्यास मी तयार आहे। कारण तुमच्यासारखं महाराज लोक पाहिजे, आम्हाला महाराज लोक पाहिजे। आज तुम्ही बघताय आपण पांडुरंगाची विठ्ठल आहेत, त्यांना हजारो लोक पायी येते चालत, हजारो लोक पायी चालत येतात, पण ते चालत आलेल्या लोकांना त्या दरबारामध्ये त्या गुरुमध्ये आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळत नाही। परंतु त्या दिवशी हेलिकॉप्टरने विमानाने आलेल्या मुख्यमंत्र्याला जर तिथं आतमध्ये डायरेक्ट जर तिथं दर्शन मिळत असेल तर आपण काय बोलायचं? कारण म्हणून मी तुम्हाला सांगितलं सर्व समस्या गुरुकिल्ली राजसत्ता आहे। राजसत्ता जर तुमच्या हातात असेल तर सर्व देवदेवराचे दरवाजा ऑटोमॅटिक उघडला जाते। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं आम्हाला, बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं आम्हाला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे ब्रीदवाक्य त्यांनी सांगितलं होतं। परंतु अजून एक ब्रीदवाक्य त्यांनी सांगितलं होतं बाबासाहेबांनी आम्हाला। काय सांगितलं होतं ब्रीदवाक्य? तुम्ही प्रशासनामध्ये जावा, सत्तेमध्ये जावा। म्हणजे आपण सत्तेमध्ये लोकसेवक सत्तेमध्ये न जाता आपण प्रशासनामध्ये गेलो, पण प्रशासनाची सर्व चावी सत्तेमध्ये असते। हे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला सर्व समजलेलं बांधवनो। म्हणून मी जे पॉलिटिक्सरित्या कधी भाष्य करणार नाही। या ठिकाणी आज महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे। जरूर महाराज एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कधी अडचणीला रात्री बेरात्री 1 वाजता फोन लावा। अशोक ढोणे तुमच्या पाठीमागे असेल, तुमच्या खांद्याला खांद्या लावून झगड्याला तयार आहे। या निमित्ताने एवढं शुभेच्छा देतो आणि आदरणीय सन्माननीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व माझे राजकीय
आणि सामाजिक गुरु महादेवराव जानकर साहेबांच्याकडून पण महाराजांना शुभेच्छा देतो, परत जिल्ह्याची शुभेच्छा देतो. मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी यांचा मी आभार व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज तुमच्या विचाराचा नक्की विचार करतील असं मला आशा आहे. त्यानंतर इंगळी गावचे माजी उपसरपंच तथा माजी सरपंच तथा प्रवचनकार बुताळे मामा घोडके यांनी शुभेच्छा पण मनोगत व्यक्त करा असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो, प्रवचन का करणार नाहीये, थोडक्यामध्ये सांगणार आहे. हे सगळेजण मराठीमध्ये बोलत, मी कन्नडमध्ये बोलतो बरं का. ಅಪ್ರಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ಯಾವನನ್ನ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಮುಗಳಖೋಡದ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಈ ಭವ್ಯ ದಿವ್ಯವಾದ ಈ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಹೊಟ್ಗಿ ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಅದೇ ತರನಾಗಿ ಯಾವ ಔಜ ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಯಾವ ಜಗದ್ಗುರು ರೇವಣಸಿದ್ದೇಶ್ವರ ಸಾನ್ನಿಧ್ಯದೊಳಗ ಒಂದು ಮಠಾಧೀಶರಾಗಿರ್ಕೊಂತ ಕುಂತಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಯಾವ ನಮ್ಮ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ರೇವಣಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಅದೇ ತರನಾಗಿ ಯಾವ ಕಲ್ಲೂರ ಕಡಿಮಠದ ಆ ಮಠಾಧಿಪತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಯಾವ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ಸಿದ್ದೋಟಿಗೆ ಅಂಶನಿಮುತ್ತನ ಒಂದು ಕೃಪಾಶೀರ್ವಾದದಿಂದ ಒಂದು ತುದಿಯ ನಾಲಿಗೆ ಮೇಲೆ ನಾ ಸುಧೋನಕಲ್ಲಿ ಇರ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಅಮೋಷದ ಮಾತು ಕೊಟ್ಟ ಪ್ರಕಾರ ಯಾವ ಬಟ್ಟಲವಾಡಿಯನ್ನ ಸ್ಥಾನದೊಳಗೆ ಇರ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಯಾವ ನಮ್ಮ ಮಠಾಧಿಪತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ದೊಡ್ಡಪ್ಪ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಅದೇ ತನ್ನಾಗಿ ಗುಬ್ಬೇವಾಡ ಗ್ರಾಮದ ಸಿಂದಗಿ ತಾಲೂಕಿನ ನಮ್ಮ ಕನ್ನಯ್ಯ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಅದೇ ತನ್ನಾಗಿ ಯಾವ ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಂಡಿ ತಾಲೂಕಿನ ಬತ್ಕೊಡ್ಗೆ ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ನಮ್ಮ ಸಿದ್ದಪ್ಪ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಅದೇ ತರನಾಗಿ ನೆರಳಿ ಗ್ರಾಮದ ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣ ಸೋಲಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಗುರುದಾಳಿ ಗ್ರಾಮದ ಮಠಾಧಿಪತಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮಪೂಜ್ಯ ಶ್ರೀ ಮಹಾಸಿದ್ಧ ಮಹಾರಾಜರ ದಿವ್ಯಚರಣ ಅರವಿಂದಗಳಲ್ಲಿ ನತಮಸ್ತಕನಾಗಿ ಅವರಿವರನ್ನದೇ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯ ಸ್ಥಾನದೊಳಗೆ ಇರ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಾತ್ಲಗಾಂವ್ ಗ್ರಾಮದ ಒಳ್ಳೆ ಕಲಾವಿದರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದೊಳಗೆ ಕೀರ್ತಿಶಾಲಿಯಾಗಿ ಮೆರೆಯುವಂಥ ಸಂಘ ನಮ್ಮ ಒಳ್ಳೆ ಕಲಾವಿದರು ನಮ್ಮ ಗಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಸಾತ್ಲಗಾಂವದ ಶಿವಪ್ಪ ಮಾಸ್ತರ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಗುರುಗಳಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಅವರಿವರನ್ನದೇ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನೇಕ ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ಇಂಥ ಭವ್ಯ ದಿವ್ಯವಾದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಆ ಸದ್ಗುರು ಮುಗಳಖೋಡದ ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ಕೃಪಾಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದು ಯಾಕೆ ಹೇಳಬೇಕಾಗಿದಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ನೋಡ್ರಿ, ಪ್ರಭು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಈ ಜಗತ್ತಿನೊಳಗ ಒಂದು ಮುಕ್ತಿ ಮಂದಿರ ಅನಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಇದಕ್ಕೊಂದು ಮೂಲ ಕಾರಣ ಅದು. ಹೇಗಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಪ್ರಭು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಶಿಷ್ಯ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅವರು ಸಹಿಸಿಕೊಂಡಾರ. ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಬಹಳ ಕಷ್ಟ. ಎಂತ ಕಷ್ಟಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರ ಲಕ್ಷಾಣದ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಿಗೆ लिंग दीक्षा ಅಂದ್ರೆ शिष्य ಮಾಡ್ಕೋ सलुವಾಗಿ 3 दिवस गारी केली म्हणजे खड्डा मारून त्याच्यामध्ये त्या महाराजांना ठेवून 3 दिवस उठवले होते. तिसऱ्या दिवशी सिद्धलिंग महाराजांनी ए यल्लालिंग उठ म्हणल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या मातीतनं उठले. तेवढं कष्ट त्यांनी त्यावेळेला सोसले. आता आपल्या बालयोगी यल्लालिंग महाराजाला ಕೂಡ खूप कष्ट आहे. हे कष्ट हे आपोआप परिहार म्हणजे दूर करण्यासाठी भगवंत दूर ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಮರ್ಥದನವ ಯಾರಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮುಗಳಖೋಡದ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜ ಹೇಳ್ತಾರೆ. ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳು ಒಂದು ಕಡೆ ಜ್ಞಾನಿಗಳು कर्म तेरा अच्छा है तो किस्मत तेरा दासी है, नेत अगर साफ है तो घर में मथुर आकाशी ಅಂತೇಳಿ ಯಾವನ ನಡೆ ನೋಡಿ ತೊಡಿ ಸುದ್ದಿ ಇರ್ತಾ ಇದೋ ಅವನ ಮನೆಗೆ ಅವನಿಗೆ ಬಂದಿರಕಂತ ಭವಬಂಧಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುವಂತ ಭಗವಂತ ಅವ ಸಮರ್ಥ ಇರ್ತಾನಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಹೇಳಬೇಕಾಗ್ಯದ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅನೇಕ ನಾವು ನೋಡ್ಕೊತೀವಿ ಯಾರೇ 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 ಅನೇನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದ್ರೂ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತ ಸಮರ್ಥದಾನು. ಅದಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಕೃಪಾ ಆಶೀರ್ವಾದ ಇವತ್ತು ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಈ ಮಠದೊಳಗೆ ಕೂತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇದನ್ನು ಸಾಮಾನ್ಯ ಮಾತಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಪ್ರಭು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಕೃಪಾ ಆಶೀರ್ವಾದದ. ಅದಕ್ಕೆ ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ ಇನ್ನೊಂದು ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಗಳು ತಿರುಗಾಡಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಈ ಮಾನವ ಜನ್ಮಕ್ಕೆ ನೀವು ಬಂದೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯವರ ಸಂಘ ಮಾಡ್ರಿ. ಜೀವನದೊಳಗೆ ಒಳ್ಳೆಯವರ ಸಂಘ ಮಾಡಿದೆವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 4 ದಿವಸ ಬದುಕ್ತೀವಿ. ಅದೇ ಒಂದು ಕೆಟ್ಟವರ ಸಂಘ ಮಾಡಿದೆವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 4 ದಿವಸದೊಳಗೆ ಹಲಿಗೆ ಹಚ್ಚಬೇಕಾಗ್ತವೆ.
ಇದು ಯಾಕೆ ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಎಲ್ಲರೂ ನಾನೇ ದೊಡ್ಡವದ್ದೀನಿ, ನನಗಿಂತಲೂ ದೊಡ್ಡವರು यार ಇಲ್ಲ. मीच मोठा आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही असं वागणारे लोक खूप आहेत. याच्यासाठी एक म्हण आहे, मैं बड़ा तू बड़ा किसी से कौन बड़ा, पृथ्वी ऊपर आकर खड़ा, पृथ्वी बड़ी वो तो कई की बड़ी, शेष के सिर पे खड़ी, शेष बड़ा वो तो कई का बड़ा, शंकर के एक गली में का कीड़ा, शंकर बड़ा वो तो कई का बड़ा, कैलाश के एक कोने में पड़ा, कैलाश बड़ा वो तो कई का बड़ा, रावण ने उसको एक तीर में पाड़ा, रावण बड़ा वो तो कई का बड़ा, वाली के एक बगल में का कीड़ा, वाली बड़ा वो तो कई का बड़ा, राम ने उसको एक तीर में पाड़ा, राम बड़ा वो तो कई का बड़ा, भक्तों के हृदय में पड़ा. जिस मुख में भगवान का नाम है, जिस मुख में सर्व गुणों का नाम है, वही सबसे बड़ा ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೀವನದೊಳಗೆ ಏನಿಲ್ಲ, ಆ ಭಗವಂತನ ಹೊರತಾಗಿ, ಆ ಗುರುಗಳ ಹೊರತಾಗಿ ಈ ಜೀವನ ಇದು ಹುಟ್ಟುಕ್ಕೂ ಸಾರ್ಥಕ ಇಲ್ಲ. ಏನು ಆತ್ಮೀಯ ಬಂಧುಗಳೇ, ಅದಕ್ಕೆ ಬಹಳ ಹೇಳೋದು ವಿಶೇಷ ಇಲ್ಲ, ಹೇಳೋಕೋದ್ರೆ ಬಹಳ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಆಸೀಮ್ ಸಾಹೇಬ್ರು ಹೇಳ್ತಾರು, ಶಾರ್ಟ್ಕಟ್ದಾಗ ಹೇಳಪ್ಪ ನೀ ಪ್ರವಚನ ಹೇಳ್ಕೊತ ಕೂತಿ ಅಂತ ಹಿಂಗೆ ಅಂದಿದ್ರು ಅವರು. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಭಾಳ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಿರಲಿ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ಬಾಲಿಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಇನ್ನಷ್ಟು 100 ವರ್ಷ ಬಾಳುವಂಥ ಶಕ್ತಿ ನನ್ನಪ್ಪ ಪ್ರಭು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಆಗಲಿ, ಯಾವ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಅವರಿಗೆ ಕೊಳ್ಳಂತೆ ಕೊಟ್ಟಿರ್ಕಂತ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಷ್ಟೇ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ನೀಡಿ ಇಲ್ಲಿಗೆ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನ ಈ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. धन्यवाद मामा. यानंतर आदरणीय महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेशजी काळेसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोक्त करावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय अमरजी पाटील साहेब यांचंही इथे आगमन झाले, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. सर्वांचे लाडके व युवा नेतृत्व, जे युवकांसाठी सतत धावून येणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अमरजी पाटील साहेब यांचा मी सहर्ष स्वागत करतो. यानंतर उमेशजी काळेसाहेब यांना विनंती करतो की आपले शुभेच्छापर मनोव्यक्त करावे. बालयोगी यल्लालिंग महाराज यांचा आज 40वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने दक्षिण भागातील आलेले सर्व गुरु महाराज व तसेच राजकीय व विविध क्षेत्रात जसं डॉक्टर की आणि सरकारी क्षेत्रात जे काम करणारे सर्वांनी आज इथं महाराजांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थिती दाखवली आहे. आणि महाराज आणि आमचे मित्र अशोक डोनी म्हणल्याप्रमाणे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन इथं कार्य सुरू केलेलं आहे. ज्याप्रमाणे आज भारतातली परिस्थिती पाहता आम्ही पत्रकारितेत काम करत असताना सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे 18 पगड सर्व जाती धर्मांना घेऊन काम केलं आहे, ते कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते. स्वराज्य निर्मिती करत असताना अन्यायाच्या विरोधात ज्याप्रमाणे छत्रपतींनी कार्य केले त्याचप्रमाणे यल्लालिंग महाराजांचं कार्य चालू आहे. आज त्यांचा 40वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देत आहोत. आणि याच्या पुढे महाराजांचे असंच उत्तरोत्तर सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात मठ व्हावीत हेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नाशिरजी बंगारे साहेब सोलापूरचे भावी नगर सेवक यांना विनंती करतो की शुभेच्छापर मनोगत करावे. आज सोलापुर शहर कांग्रेस आज महाराज के जन्मदिन के मौके पर सोलापुर सिटी से नासिर पठान, आजम बिल्डर, नदीम डोनगांवकर सभी मुस्लिम समाज के महाराज को जन्मदिन के मौके पर शुभेच्छा देने के लिए इधर आए.
कुछ वक्त महाराज के बारे में उनकी तारीफ कितनी भी करो कम है। बीच में एक ऐसे परिस्थिति से गुजर रहे थे वो, आज भगवान ने वो लोगों का अच्छा किया बोल के भगवान आज उनका इतना अच्छा किया। इससे पहले जब मैं बर्थडे को आया तो कम थे, आप डबल हो गई पब्लिक। अच्छे आदमी की यही पहचान रहती है। कुछ चीजें ऐसे घड़े महाराज के साथ, तकरीबन 3 महीने नीचे मैं बोल भी नहीं सकता था। ये हुडगी के डिप्टी को, अशफाक भाई को, सभी को मालूम है। अच्छे आदमी की अच्छी तारीफ होती है। आज हम मुस्लिम समाज के आज इतने इधर लोग आए, महाराज में सबको साथ लेने की, चलने की एक उनके में तड़प है। आज मैं सोलापुर से, शास्त्री नगर से इधर आया। तकरीबन मैं महाराज को बहुत पहले से जानता हूं और दोस्ती भी है और हर चीज से गाइडलाइंस है मेरे को। महाराज हर फील्ड में, सोलापुर जिले में, तालुके में, कर्नाटक में उनका एक इतना अच्छा नाम है। महाराज लोगों का काम सभी को एक ताकत देने का, ये देने का, सभी जनता को हर चीज से ताकत देने का काम करते। मैं एक छोटा सा एक कार्यकर्ता हूं कांग्रेस पार्टी का। यहाँ एक महाराज के जन्मदिन के मौके पर यहाँ सभी लोग आए, इधर कोई राजकारण नहीं है। शुभेच्छा सिर्फ हमको महाराज को देना है, राजकारण आता जाता ये सब, ये मंच पर सब है, भाजपा के लोग हैं, कांग्रेस के है, हर चीज है। जिला पर वो शिवसेना के भी लोग हैं इधर। मैं महाराज को इतनी बात बोलूंगा, महाराज तुम्हारे संकट में, तुम्हारी मुसीबत में, सब में आगे कभी सोलापुर सिटी से कौन रहेगा तो मुस्लिम समाज रहेगा। लोग आते बोलते जाते, ये चीज तुमको अच्छे से पता है। और हमारे से एक मुस्लिम समाज से, हमारे से एक उम्मीद है तुम्हारे से, सभी महाराजों से। आज देश में क्या वातावरण है तुमको पता चलना चाहिए महाराज। आज हिंदू मुसलमान को लेकर आज कैसा अफरा तफरी का माहौल है सोलापुर सिटी में, जिले में, महाराष्ट्र में, देश में। मैं एक ही महाराज से विनती करना चाहता हूँ, महाराज तुम्हारे, आप एक सेकुलर माइंड के, आप हिंदू मुसलमान सिख ईसाई सभी आपके पास आते हैं। आप ऐसे ही काम करो, मुस्लिम समाज तुम्हारे साथ रहेगा। और मैं मेरे भाई, जो मैं एक चीज में एक मुलाकात करके दिया था मैं महाराज को, वो हमारे औटी साहब के बेटे कदीर औटी, जो बीच में जो गुना दाखिल हो गया था, खोटा गुना दाखिल हो गया था, बहुत हरेसमेंट किए महाराज को। आज वो वकील साहब स्टेट पर आए, मेरे बात को लब्बैक करते, आज उनकी जामीन ये वो सब करके, आज जो डिपार्टमेंट जो काम किए उनको धड़ा सिखाने का काम किए, जो खोटा गुना दाखिल किए। तो मैं औटी साहब के बेटे का बहुत बहुत दिल के गहराई से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और मैं नासिर पठान रंदे, आजम बिल्डर रंदे, सभी से यल्लालिंग महाराज को तहे दिल से मुबारकबाद देता हूँ। जय हिंद, जय महाराज, खुदा हाफिज। धन्यवाद बंगर साहेब। यानंतर आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, युवकांचे हृदय सम्राट आदरणीय अमरजी पाटील मालक यांचा सत्कार गावचे माजी उपसरपंच असीम शेख यांनी करावा अशी मी विनंती करतो। यानंतर कन्हैया महाराज गुब्बेवाड आपणास विनंती करतो की कन्हैया महाराज गुब्बेवाड यांनी
यानंतर अण्णा महाराज यांचा सत्कार मंगेश सोनकडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अमरजी पाटील मला त्यांना विनंती करतो की महाराजांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर मनोगत करावं असं मी त्यांना विनंती करतो. हिरलिंग महाराज यांच्या आज भव्य दिव्य वाढदिवस निमित्त उपस्थित सर्व कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील सर्व महास्वामीजींच्या चरणी वंदन करतो. आज उपस्थित सर्व महास्वामीजींच्या हस्ते त्यांचं भव्य दिव्य वाढदिवस निमित्त सत्कार होणार आहे आणि त्यांच्या या महाराजांच्या वाढदिवस निमित्त उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, गावातील प्रमुख पाहुणे, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित सर्व मगाशीच काँग्रेसचे नेते म्हणले, आमचे सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख पाहुणे आहेत, शिवसेनाचे आहेत, भाजपचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सर्व त्यांचे भक्तगण आहेत. आज त्यांच्या वाढदिवस निमित्त उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. प्रथमतः मी हिरलिंग महाराज यांच्या वाढदिवस निमित्त लाख लाख भगवामय शुभेच्छा देतो. त्यांच्या आशीर्वादानं अनेकाच्या जीवनामध्ये भविष्य उज्ज्वल झालेलं आहे. मध्ये काही जण वादग्रस्त निर्माण केले होते गावात, त्यांचं तसलं काय नाही. अतिशय प्रतिमा त्यांची चांगली आहे. त्यांच्या सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये, तेलंगणा राज्यामध्ये अनेक भक्तगणांचं भविष्य उज्ज्वल झालं आहे त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांचं सामाजिक कार्य असंच चालू राहू दे असं मी श्री सिद्धरामेश्वर ग्रामदेव त्यांच्या चरणी प्रार्थना करतो व त्यांच्या हातून असंच चांगलं सामाजिक काम घडवत जावं असं श्री ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो व त्यांचं जे सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे असंच त्यांचं काम भविष्यात देखील चालू राहावं. त्यांच्या हातून अनेक मठाचे निर्माण व्हावं दोन्ही राज्यामध्ये, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये, जेणेकरून आज आपल्या या महास्वामीजींच्या महाराजांची गरज आहे. कारण आज आपण दुनिया बघतो, व्हॉट्सअप हे फेसबुक ह्याच्यामध्ये दुनियामध्ये आज चुकीच्या दिशेनं जात आहे युवा वर्ग आणि लोक. या महास्वामीजींच्या छत्रछाये खाली त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे आपल्या या नवीन युगासाठी. म्हणून सर्व महास्वामीजींच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांचं भविष्य चांगलं व्हावं असं हीच इच्छा व्यक्त करतो त्यांच्या वाढदिवस निमित्त. आणि आमच्या पाटील परिवाराकडून हिरलिंग महाराज यांना भगवामय लाख लाख शुभेच्छा देतो वाढदिवस निमित्त आणि इथंच थांबतो मी. धन्यवाद साहेब. यानंतर महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी थोड्या उशिरानं आलेले आदरणीय प्रमोद भाऊ दळवी साहेब यांचा सत्कार मंगेश सोनकडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. विनायक दादा जाधव यांचा सत्कार संजय जाधव यांनी करावा असं मी विनंती करतो. यानंतर सतीश दादा सिरसट यांचा सत्कार जाकीर पैलवान यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या गावचे माजी उपसरपंच आदरणीय असीमजी शेख यांना विनंती करतो की शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला ते भगवान गौतम बुद्ध, जगाला ज्यांनी प्रेमाचा संदेश दिला ते येशू ख्रिस्त, स्त्रीच्या चरणी स्वर्ग याचे सांगून स्त्रियांना ज्यांनी सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिलं आणि
स्वर्गलोक, भूलोक आणि नरकलोक ह्या तिन्ही लोकांसाठी रहमतुल आलमीन असलेले हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रतिपक चंद्र किंवा वरदास नवशंदिता शहा सनोशी शेषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा घेऊन ज्यांनी बहुजन स्वराज्याचा पाया रचला ते छत्रपती शिवाजी महाराज. रयतेचा राजा ज्याने सर्वात प्रथम आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या जोरावर आणि ज्याने स्वतःला गरिबाचा मुलगा, दीनदलिताचा मुलगा, उपेक्षिताचा मुलगा शिकायला पाहिजे, शिकून तो संघटित व्हायला पाहिजे, याच्यासाठी सर्वात प्रथम ज्यांनी आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्या जोरावर माझ्यासारखा एक 28 वर्षाचा युवक या गावचं उपसरपंच झाला ते महात्मा छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर या सर्व महामानवांना वंदन करून मानव धर्माचा विजय असो असं ज्यांनी सांगितलं ते काशीपीठाचे जगद्गुरू तथा होडगी मठाचे मठाधीश डॉक्टर मल्लिकार्जुन ईश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि या होडगी नगरीचे ग्रामदैवत बाबा सुफीसंत बाबा हाजी फरीदुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह या सर्व महामानवाला वंदन करून आज या ठिकाणी परमपूज्य बालयोगी यल्लालिंग महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व या ठिकाणी सर्व मठाचे मठाधीश, त्यासोबतच या ठिकाणी आलेले आमचे कबीर येवटी साहेब, युवा नेता नाशिरचे बंगाली व सर्व या आमचे रासपचे डोणे सर, बाकीचे आमचे पोलीस टाईमचे संपादक हे आलेले सर्वच मान्यवर. कारण महाराजांच्या वाढदिवसाला थोडं वेळ झाल्यानंतर आमचे मित्र मिथुनजी राठोड वेळ झाल्यानंतर असं झालं की संयोजन समितीचं देखील थोडं नियोजन चुकलं. त्याचं कारण असं आहे की महाराजांना शुभेच्छा देणे वारंवार लोक वाढत गेले, त्यामुळं अगोदर ज्यांचे नावं घेतलेलं होतं त्याच्यानंतर वाढत गेल्यानंतर आत्ता आमचे सोलापूर शहराचे युवा नेते सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमरदादा रतिकांतजी पाटील या सर्व मान्यवरांचं मी होडगी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि प्रभू यल्लालिंग महाराज यांच्या वाढदिवसाच्या समितीच्या वतीनं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आत्ताच आमच्या रासपचे जिल्हाध्यक्ष अशोकजी डोणे साहेब यांनी सांगितलं की महाराजांचं कार्य हे फक्त होडगी दक्षिण सोलापूर पुरता मर्यादित नसून या पंचक्रोशीमध्ये आणि 2-3 तालुक्यामध्ये त्याच्यानंतर कर्नाटकच्या प्रांतामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं काम आहे. तर त्यांनी पुढे सांगितलं दादा की महाराज अगर राजकारणामध्ये राजसत्तेमध्ये येत असतील तर रासपच्या वतीनं त्यांना जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देईन. परंतु या होडगीच्या इतिहासामध्ये अनेक गुरुवर्य मोठे होऊन गेले, त्या गुरुवर्यांचं एक महात्मा वेगळं राहिलेलं आहे. कारण आमच्या होडगीकरांचं एक महत्त्व असं आहे की राजसत्तापेक्षा धर्मसत्ता मोठी आहे, परंतु आज धर्मसत्ता मोठी असतानाही धर्माच्या चौकटीत धर्मसत्ता मोठी असताना राजसत्ता आज कुठंतरी धर्माच्या नावावर चाललेली आहे. त्याला बगल देत असताना आज या ठिकाणी राज्यातलं राजकारण असू दे, देशातलं राजकारण असू दे, कुठं काय चाललेलं हे लोकांनाच माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील निष्ठावंतांची फळी आज देखील लोकांच्या मनामध्ये, त्या निष्ठावंतांच्या फळीमध्ये आज देखील जातीपातीच्या पलीकडं माणूस म्हणून आणि माणुसकीनं जगणारे आणि माणसाला माणूसत्व निर्माण करण्यासाठी आणि सर्व समाजाची मुळी बांधण्याचं काम प्रभू यल्लालिंग महाराज सारखे लोक करत आहेत. त्याचं कारण असं आहे की आमचे नाशिर बंगाली माझे मित्र म्हणत होते की महाराजांचं आमच्या समाजाच्या लोकांचे असलेले संबंध त्यांनी सांगत होते. महाराज, माझं एक मत असं आहे की जे धर्मसत्तेवरती विराजमान असलेला माणूस असतो तर धर्माच्या जातीच्या पलीकडे माणुसकी म्हणून तो एक उंच गेलेला असतो. आज ती माणुसकी अगर आपण सोडलो तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक रस्त्याच्या कडेला जाणाऱ्या भिकाऱ्याचा लहान मुलगा उभारलेला होता, तो भीक मागत होता. भीक मागत असताना काही लोक त्याला विचारले, एक सुंदर असं मी एक स्टेटस बघितलं होता, त्या स्टेटसमध्ये होतं त्या भीक मागणारा विद्यार्थी म्हणतोय, भीक मागणारा मुलगा म्हणतोय मला काहीतरी भीक द्या. तर समोरचा माणूस विचारतोय तो हिंदू आहे का मुसलमान आहे, तो म्हणतोय मी भूका आहे साहब, मेरी भूक मेरी जात आहे. आज स्वतःची भुकेला आज आपण देश कुठंतरी आर्थिक महासत्तेमध्ये जावं ही डॉक्टर अब्दुल कलामांची इच्छा होती की 2024 मध्ये भारत हे प्रजासत्ताक म्हणजे देशामध्ये जगामध्ये कुठेतरी महासत्ताक देश होईल. परंतु आज मित्रांनो आपला GDP कुठेतरी नेपाळपेक्षा सुद्धा खाली घसरलेला आहे. म्हणजे आपण नेपाळपेक्षा कुठेतरी खाली गेलेलो आहोत. पक्षाच्या जातीच्या पंथाच्या मी काही बोलणार नाही, परंतु महाराजांसारखे लोक अगर दोन समाजाला घेऊन जाणार असेल
आज भविष्य काळामध्ये आज अशी परिस्थिती दादा निर्माण होणार आहे. आज तुम्ही भोगताय, आज सत्ता असो व नसो, सत्ताधारी हे सत्ता टिकवण्यासाठी दोन धर्मामध्ये भांडण लावतात आणि विरोधक दोन धर्मामध्ये भांडण लावू नये म्हणून तुमच्यासारखे कुठेतरी नेतृत्व दोन धर्माला थांबवण्याचं काम करत आहे. आणि आज सिद्ध संप्रदायामध्ये हजारो मठ, लाखो मठाचं एक मोठं महात्मा आहे. सिद्ध संप्रदाय हे फक्त महाराष्ट्रात नसून कर्नाटकमध्ये आणि अन्य ठिकाणी सिद्ध संप्रदायाची एक मोठी ख्याती आहे. त्या सिद्ध संप्रदायाच्या खात्याने तुमच्या सर्व गुरुवार्यांना माझी मनापासून कळकळीची इच्छा आहे की तुम्ही समोर बाहेर पडून आज जे महाराज म्हणले की आज अशी परिस्थिती झालेली आहे की खोटं बोलणारा महाराज आणि खरं बोलणारा महाराज या दोन महाराजांची तुलना करावी लागत आहे. त्यामुळं तुम्ही खरे बोलणारे सिद्ध संप्रदायाचे महाराज आहात. तुम्ही सिद्ध संप्रदायाचा प्रसार करत असताना दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये तुम्ही एकोपा निर्माण करावा आणि सिद्ध संप्रदायाच्या माध्यमातून आज आमच्यासाठी सिद्ध संप्रदाय म्हणजे बहुजन समाजासाठी, मी आज सकाळपासून म्हणत होतो, बहुजन समाजासाठी यल्लालिंग महाराजांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक उत्सव असायला पाहिजे. आणि तो उत्सव करण्यासाठी आम्ही जे इथं संयोजन समिती होती, इंद्रजित लांडगे असतील, जाकीर पलवान असतील, आमचे मंगेश सोनकडे असतील, बाकीचे राघवेंद्र चावुकस्वार असतील, या सर्व आमच्या संयोजन समितीच्या या बहुजन विचाराच्या बहुजन लोकांनी ज्यावेळेस महाराजांचं मोठंपण इथं सांगायचं आहे. मित्रांनो, एक म्हण आहे की मुलीच्या हातात कधीच आरसा मिळू नये आणि वक्त्याच्या हातात माईक मिळू नये. आमच्यासाठी माईक मिळालं तर भरपूर वेळ महाराजांबद्दल आणि या देशाच्या बद्दल आम्हाला बोलायला वेळ लागत नाही, परंतु तुम्ही ऐकून घेत आहात हे मोठंपण आहे तुमचं. कारण ऐकून घेणं सुद्धा एक गुन्हा झालेला आहे. माणसाला खोटं खोटं ऐकून 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 ना खरंच कधीतरी स्वप्नात देखील 15 लाख रुपये येतात का अशी परिस्थिती वाटत असताना त्या 15 लाख रुपये घेणाऱ्याच्या पाठीमागे राहायचं नाही. आपण दोन समाजाला मिळवण्याच्या पाठीमागे राहू. आणि यल्लालिंग महाराजांच्या या वाढदिवसानिमित्त मी सर्व गुरुवारांच्या त्यांच्या आशीर्वाद आणि यल्लालिंग महाराजांना मी सर्व आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि माझ्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कोताळगावचे सरपंच आदरणीय रवींद्रजी शिंदे साहेब यांचा सत्कार असीम शेख यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. कोताळगावचे सरपंच आदरणीय रवींद्रजी शिंदे साहेब यांचा सत्कार असीमजी शेख यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. उपस्थित नितीनजी साठे यांचा सत्कार मंगेश सोनकडे यांनी करावा असं मी विनंती करतो. किरण सुरवसे यांचा सत्कार माळप्पा सोनकडे यांनी करावा असं मी विनंती करतो. और तहजीबी और हसास सरजमीन सिद्धरामेश्वर की पावन सरजमीन, शहीनशाह शोलापुर हजरत शाह जहूर की मुबारक सरजमीन, और आज मेरे अजीज दोस्त बाल योगी यल्लालिंग महाराज के सालगिरह के मौके पर मुझे यहाँ बोलने का मौका मरहमत फरमाया गया। मैं निहायत ही कम वक्त में अपनी गुफ्तगू सामने रखते हुए इतना ज़रूर कहूँगा कि हालात इस बात की मुझे इजाज़त नहीं दे रहे हैं। अगर मेरे पास उस वक्त होता तो काफ़ी बातें मैं आपके सामने रखता, लेकिन ये मंच सियासी नहीं है, इसलिए मैं सियासी मौजू पे न बोलते हुए बस इतना ज़रूर कहूँगा कि महाराष्ट्र की भूमि छत्रपति शिवाजी महाराज के निष्ठावंत सैनिकों की भूमि, और मैं शिवाजी महाराज का एक मुस्लिम मावड़ा होने की हैसियत से यहाँ पर ये बात कहना चाहता हूँ कि होड़गी की सरजमीन, यहाँ पर बाबा फरीद साहब की सरजमीन यहाँ पर है। मैं इतना ज़रूर कहूँगा कि धर्म के नाम पर लड़ाने वाले लड़ाते रहते हैं, उनका काम लड़ाना है, लेकिन हमारा काम सूफियों का काम, संतों का काम, जो संतों की महान परंपरा जो भारतीय सूफी संप्रदाय है, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती का उर्स अभी सामने है। ये परंपरा हमेशा इस देश को हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई इन लोगों को जोड़ने का काम करती रही है। मैं महाराज आपको इस मौके से इतना जरूर कहूंगा
कि मर्यादा पुरुषोत्तम राम की बात मुझे उस वक्त याद आती है कि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं साधुना विनाशाय धर्म संस्थापनार्थ संभावामि युगे युगे। हर दौर में जब जब पाप हुआ, जब जब लोगों पर जुल्म हुआ, जब जब गरीबों की रेखा के नीचे रहने वाले लोगों पर जुल्म हुआ, उस जुल्म को मिटाने के लिए सूफी संतों ने गरीबों के लिए काम किया। महाराज आप ये मत समझिए कि जेल में जाने से ये कोई बुरी बात नहीं है। संत तुकाराम महाराज ने कहा था कि संतांची महिमा बहु दुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते आणि ज्यानी संत व्हावे त्यानी जग बोलणे सोसावे। आप तकलीफ से मत घबराइए, आप परेशानियों से मत घबराइए। परेशानियां अच्छे लोगों को हर दौर में आती रही है, परेशानियों से मत घबराइए। हम मुस्लिम समाज, यहाँ का धनगर समाज, अहिल्या देवी होकर के मानने वाले आपके साथ, आपकी पीठ के साथ, आपके साथ खड़े हैं। हमें आप आवाज दीजिए। आपके अच्छे वक्त में आज हम साथ में हैं, कल आपके बुरे वक्त में आवाज दिए मुस्लिम समाज आपके पीछे खड़ा रहेगा। अंत में इतना कहकर मैं ईश्वर और अल्लाह की बारगाह में दुआ करता हूं कि निर्धन को धनवान बना दे या अल्लाह, वैसी है इंसान बना दे या अल्लाह, और हिंदू मुस्लिम एक ही थाली में खाए ऐसा हिंदुस्तान बना दे या अल्लाह। और बहने दो ये प्रेम की गंगा बहने दो, अरे क्यों करते हो देश में दंगा रहने दो। लाल हरे रंगों में हमको मत बांटो, अपनी छत पे एक तिरंगा रहने दो, अपनी छत पे एक तिरंगा रहने दो। ख्वाजा का हिंदुस्तान जिंदाबाद, आपसी भाईचारा फाइंदाबाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, यलकोट यलकोट, जय मल्हार। आदरणीय अब्दुलजी डोणगावकर साहेब धन्यवाद तर देऊच, पण आपल्यासारखा एक इस्लाम धर्माचा माणूस भगवद्गीतेतला काही अध्याय तोंडपाठ आणि हिंदू धर्मातला काय श्लोक एवढं पटापट तोंडपाठ असणं हे काय सोपी गोष्ट नाही आहे। कारण समस्त हिंदू मधल्या कुठल्याही लोकांना जर विचारलं तर हे बोलू शकत नाहीत। पण मला अजब वाटलं की एक इस्लाम मधला माणूस, इस्लाम धर्माचा माणूस एवढं भगवद्गीता असेल किंवा आपल्या हिंदू धर्माचा कथाकथित असेल किंवा एका तिरंग्याखाली येण्याचं तुम्ही बोललात, खूप खूप धन्यवाद साहेब। असंच माणसं निर्माण व्हावं आणि महाराजांच्या चरणी मी विनंती करतो। यानंतर कन्हैया महाराज गुब्बेवाड आपणास विनंती करतो की बालयोगी अल्लाजी महाराजांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छापर मनोगत करावं। अखंड मंडलाकारं व्याप्तेन येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। आदि जगद्गुरु अखिलांड कोटि ब्रह्मांड नायक सर्वत्पदी व्यापकनाದ ಸರ್ವದೋಷರಹಿತನಾಗಿರತಕ್ಕಂತ ತ್ರಿಲಿಂಗ ದೇಶಂ ಕೊಲ್ಲಿಪಾಕ ಕ್ಷೇತ್ರಂ ಬಹುಚಿತ್ರ ಮನೆಗಿಂದ ಸೋಮೇಶ್ವರ ಲಿಂಗದಲ್ಲಿ ಉದ್ಭವಿಸಿರತಕ್ಕಂತ ಆದಿ ಜಗದ್ಗುರು ರೇವಣ ಸಿದ್ದೇಶ್ವರನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಯಾವ ಹಲವು ಮಾತೇನು ನೀನು ಒಲಿದ ನಿಟ್ಟ ಪಾದವೇ ಸುಕ್ಷೇತ್ರವಾಗಿತ್ತು, ಜಲವೇ ಪಾವನ ತೀರ್ಥವಾಯಿತು, ಸುಲಭ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ಕೃಪೆಯಾಗುವನ್ನುವಂತೆ ಸುಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹೊಟ್ಟಿಗೆಯ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪರಮ ಪಾವನ ಕ್ಷೇತ್ರ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿ ಅಪ್ಪವರ ಅಪ್ಪಾಜಿಯವರ 40ನೇ ವರ್ಷದ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಈ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ಕೂತೋದ್ರ ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ಎಲ್ಲಾ ಪರಮ ಪೂಜ್ಯರಿಗೆ ಅನಂತ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶರಣುಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಸಮಾಜದ
ರಾಜಕೀಯ ಧುರೀಣರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನಂತ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶರಣುಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಲಿಸಲು ಬಂದಂತ ಶರಣು ತಾಯಿ ತಂದೆಗಳೇ, ಮುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ, ಮಹಾಜನತೆ, ಮಾತೆಯರೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಂತರಾತ್ಮಕ್ಕೂ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶರಣುಗಳ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ, ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿ. 40ನೇ ವರ್ಷದ ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿ ಯೋಗಿ ಸೊನ್ನಲಿಗೆ ಸಿದ್ದರಾಮನಿಗೆ ಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿ ಅಂತ ಬಾಲಯೋಗಿ ಅಂತ ಕರೆದಿದ್ರು. ಹೊಟ್ಟಿಗೆಯ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಅಪ್ಪವರು ಹೊಟ್ಟಿಗೆಯ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಇಲ್ಲ, ಯಾರು ನೊಂದಾರ ನೊಂದ ಬಂದವರ ಬಾಲರನ್ನು ಬೆಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಬಾಲಯೋಗಿ. ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಪ್ರಭುಗಳು, ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು, ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು, ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಎಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರಲ್ಲ, ಈ ಬಂದಲ್ಲಿ ಹೃದಯದೊಳಗಿದ್ದಾರೆ, ಹೃದಯದೊಳಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಹೇಳಿದರು, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ರೈಸ್ತರೆಲ್ಲ ಒಂದೇ ಭಾರತ ಬಂದಿರ ಅಂತ. ನಾವೆಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಎಲ್ಲರೂ ಇದಿರತ್ತೆ ಹೇಳಿದರು. ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಕ್ರೈಸ್ತರಿಗೆಲ್ಲ ಒಂದೇ ಭಾರತ ಮಂದಿರ, ಅದು ಈ ಮಂದಿರ, ಇದು ಪುಣ್ಯ ಭೂಮಿ, ಇದು ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಗುರುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಸರ್ಪಭೂಷಣ ಶಿವಯೋಗಿಗಳು ಒಂದು ಕಡೆ ಬರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಎಚ್ಚರ ಇರಬೇಕು ನಡೆ ನುಡಿಯಲ್ಲಿ, ಮತ್ಸರ ಇರಬೇಕು ಭವ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ, ಹುಚ್ಚನಾಗಿರಬೇಕು ಜನರ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ, ಮನ ಅಚ್ಚೊತ್ತಿದಂತಿರಬೇಕು ಲಿಂಗದಲ್ಲಿ, ಇಂತಿ ಗುಣವುಳ್ಳ ನಾತನೆ ಅಚ್ಚ ಶರಣ ನೋಡ ಖಂಡೇಶ್ವರ. ಎಚ್ಚರ ಇರಬೇಕು ನಡೆ ನುಡಿಯಲ್ಲಿ. ಗುರುವಿನ ಹಾಗೆ ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡಬೇಕಾದ್ರೆ ನನ್ನಪ್ಪ ತಂದೆ ಶಿವಯೋಗಿ ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ರೂಪದಲ್ಲಿ ಅವರು ನುಡಿದು ವಾಕ್ಯ ಸಿದ್ಧಿಯಿಂದ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಬಂದು ಕೂಡಕತ್ತಾದ. ಮತ್ಸರ ಇರಬೇಕು ಭವ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ. ಅಪ್ಪ ಎಲ್ಲರೂ ಕರೀತಾರೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಭಾರತ ಮಂದಿರ, ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಮತ ಪಂಥ ಯಾವುದೂ ಎಣಿಸಿಲ್ಲ. ಇದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು. ಅದು ಯಾರ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣಬೇಕಂದ್ರೆ ಯಲ್ಲಾಲಿಂಗನ ರೂಪದಲ್ಲಿ, ಎಲ್ಲಾ ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿ ರೂಪದಲ್ಲಿ ಕಾಣಬೇಕಂತ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಾರೆ. ಹುಚ್ಚನಾಗಿರಬೇಕು ಜನರ ಕಣ್ಣಿನಲ್ಲಿ. ಅಪ್ಪವ್ರು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ ಇಳ್ಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಜನರು ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಬರ್ತಾರ, ಅಪ್ಪವ್ರು ಇವರೇನೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾರು ಬರ್ತಾರ ಬರ್ರಿಯಪ್ಪ ಅವ್ರಿಗಿಂತ ಮೊದಲು ಹೋಗಿ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ಜನರ ಕಣ್ಣಿಗೆ ಅವರು ಮಹಾಯೋಗಿಗಳು, ಸಂತರು, ಶರಣರು ಒಂದ್ ಕಡೆ ಬರ್ತಾರೆ. ದನಕನಿಕ ದಾಶ ತ್ವರಿದಾತ ಸಂತ, ಜನತೆಯಲ್ಲಿ ಜನಾರ್ದನ ಒಲಿದಾತ ಸಂತ, ಮೊದಲಿಗೆ ಮಹಾದೇವನ ಒಲಿದಾತ ಸಂತ ಅಂತ ಸಂತ ಯಾರಾದರಿದ್ರೆ ಬಾಲಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಂತ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಇವತ್ತು ಜನರ ಕಣ್ಣಿಗೆ ಹುಚ್ಚನಂತಿರಬೇಕು, ಮನ ಅಚ್ಚೊತ್ತಿದಂತಿರಬೇಕು ಲಿಂಗದಲ್ಲಿ. ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು, ಮುಗುಳುಕೋಣದ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು, ಲಚ್ಚಾಣದ ಸಿದ್ಧಲಿಂಗೇಶ್ವರರು. ಲಚ್ಚಾಣ ಸಿದ್ಧಲಿಂಗೇಶ್ವರ ಪ್ರತಿ ಅವತಾರ ಶಿವಯೋಗಿ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧ, ಶಿವಯೋಗಿ ಅಮೋಘ ಸಿದ್ಧನ ಪ್ರತಿ ಅವತಾರ ಲಚ್ಚಾಣ ಸಿದ್ಧಲಿಂಗ. ಲಚ್ಚಾಣ ಸಿದ್ಧಲಿಂಗೇಶ್ವರರ ಪರಮ ಶಿಷ್ಯರು 365 ಮಠಗಳ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ ಯೋಗಿ ಯಾರಾದರಿದ್ರೆ ಅದು ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು, ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜ. ಅಂತ 365 ಮಠಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಾಲಯೋಗಿ, ತಪಸ್ಸಿನ ಯೋಗಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಂತ ನಾನು ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಂತ ಇಂತಿ ಗುಣವುಳ್ಳ ನಾತನೆ ಅಚ್ಚ ಶರಣ ನೋಡ ಅಖಂಡೇಶ್ವರ. ಇವೆಲ್ಲ ಯಾರಲ್ಲಿ ಅಡಿಗೆ ಇವಂದ್ರೆ ಬಾಲಯೋಗಿ ಶಿವಯೋಗಿ ಯಲ್ಲಾಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರಂತರ ಅಡಿಗೆ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾ ಸಮಯದ ಅಭಾವದಿಂದ ಒಂದೆರಡು ಮಾತನಾಡಲು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿದೆ. धन्यवाद महाराज. यानंतर कन्नूरहून आलेले शुभाशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दड्डप्पा महाराज यांनी शुभाशीर्वाद द्यावा असं मी त्यांना विनंती करतो. ಎಲ್ಲ ನಡೀಲಿ.
ಹಲೋ ಹಲೋ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭಂ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರ್ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದ ಅಖಿಲಾಂಡ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಸದ್ಗುರು ಸೋಮಲಿಂಗೇಶ್ವರ ಕರ್ತೃಪದಿಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶರಣೆಂದು ಹಾಗೂ ಆತನ ಪ್ರಿಯ ಶಿಷ್ಯ ಅಮೋಘ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಮಹಿಮಾ ಪುರುಷ ಪವಾಡ ಪುರುಷ ಸಿದ್ಧಿ ಪುರುಷ ವಾಕ್ಯ ಸಿದ್ಧಿ ಪುರುಷನೆನಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಅವತಾರವನ್ನು ಧಾರಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಮ್ಮೆಟ್ಟ ಗುಡ್ಡದ ಮೇಲೆ ವಾಸವನ್ನು ಮಾಡಿದಂತಹ ಶ್ರೀ ಅಮೋಘ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಕರ್ತೃಪದಿಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶರಣೆಂದು ಹಾಗೆ ಯಾವ ನಮ್ಮ ಮುಗುಳಕೋಡದ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಶುದ್ಧಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಕರ್ತೃಪದಿಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಶರಣೆಂದು ಈ ಒಂದು ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿ ಬಾಲ್ಯಯೋಗಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರಿಗೆ ಕೂಡ ಶರಣೆಂದು ಈ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಧೋರಣೆಗೆ ಕೂಡ ಶರಣೆಂದು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂಥ ಎಲ್ಲ ಗುರು ಹಿರಿಯರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಗದರಿ ಮಾಡಿಬಿಡ್ರಪ್ಪ, ಒಂದು ಮಾತು ಹೇಳೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು 5 ಮಿನಿಟ್ ಭಾಳ ಮಾತಾಡಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಟೈಮಿಂಗ್ ಆಗ್ಯದ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಆನಂದ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಈ ಒಂದು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಾವೆಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಎಲ್ಲ ತಿರುಗಾಡ್ತೀವಿ, ಖರೆ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಏನು ಆನಂದ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ಅಂದ್ರೆ ಈ ವೇದಿಕೆ ಹೆಂಗದ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರ ಶರಣರಾದಂಥವ್ರು, ಜಾತಿ ಹೀನ ನಮ್ಮನಿ ಜ್ಯೋತಿತ ಹೀನವೇ, ಜಾತಿ ವಿಜಾತನ್ನಲ್ಲೋ ಬೇಡ ಜಾತವಲ್ಲದ ಆತವರೇ ಸರ್ವಜ್ಞ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾನ. ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗದ, ಸಬ್ಕ ಮಾಲೀಕ ಏಕ್ ಹೈ. ಈ ಭೂಮಿ ಯಾವ ಜಾತಿಯವರೇ ಇರಲಿ, ಯಾವ ಪಂಗಡದವರೇ ಇರಲಿ, ಯಾರು ತಿರುಗಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆ ತಾಯಿ ನಮಗೆ ಬೇಡ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಇರುವುದು ಮಾನವ ಜಾತಿ ಒಂದೇ. ಎಲ್ಲ ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜೀವರಾಶಿಗಳೆಲ್ಲ ಒಂದೇ ತಾಯಿ ಮಕ್ಕಳಂತಕ್ಕಂಥ ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ವೇದಿಕೆ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ನಮಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಕೂಡಿ ಈ ಬಾಲ್ಯಯೋಗಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಲಕತ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟದೊಳಗೆ ಬಂದರು, ಅವರು ಎಂಥ ಕಷ್ಟದೊಳಗಿದ್ದರು, ಆ ಕಷ್ಟದಿಂದ ಹ್ಯಾಂಗ ಹೊರಗೆ ಬಂದರು ಅಂತಕ್ಕಂಥ ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದ ವಿಷಯದ. ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಎಷ್ಟೊಂದು ಅಗಳೆ ನಮ್ಮ ಯಾರವರು ಹೆಸರು ಫಸ್ಟಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಗುರುತಾಗಲಿಲ್ಲ, ಅಶೋಕ್ ಅವರು, ಇಂಗಳಿಗೆ ಸಾಹೇಬರು ಮಾತಾಡಿದ್ರು. ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರದು ಅಮೋಘ ಸಿದ್ಧ ಹೆಂಗಿದ್ದಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಬಹಳ ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ, ಬಹಳ ಆನಂದ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ ನಮಗೆ. ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಧರ್ಮಗಳೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಈ ಒಂದು ಬಾಲ್ಯಯೋಗಿಯ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೀವೆಲ್ಲ ಹಮ್ಮಿಕೊಂಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ಈ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ನಾವು ಹುಟ್ಟಿ ಬಂದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಮನುಷ್ಯ ಜನ್ಮ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದೇ ಅದ, 2 ಜಾತಿಗಳನ್ನಿಲ್ಲ, ಒಂದೇ ಜಾತಿ ಅದ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ಒಂದಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳು ನಾವೆಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ತೋರಿಸ್ತೀರಿ ಹೊಟಗಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ. ನಮಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಅನಿಸ್ಲಿಕ್ಕತ್ತದ. ಅದಕ್ಕೆ ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಭವ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಆ ಭಗವಂತ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಅಂತರ ಆತ್ಮದೊಳಗೆ ಆ ಭಗವಂತ ಯಾವಾಗಲೂ ನಿಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ರೂಪವಾಗಿ ತೋರಿಸ್ತಾನ, ಆಶೀರ್ವಾದ ಕರುಣಿಸ್ತಾನ ಅಂತೇಳಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ಟೈಮ್ ಭಾಳ ಆಗ್ಯಾವ, ತಾವೆಲ್ಲ ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಕೈದು ಕೂತೀರಿ. ಅಪ್ಪಗಳು ಯಾವಾಗ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಕೋರ್ಬೇಕು, ಯಾವಾಗ ಕೇಕ್ ಕಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಬಾಯಾಗ ಹಾಕೋಬೇಕಂತ ತಾವೆಲ್ಲ ಭಾಳ ಕಾಯ್ಲಿಕ್ಕತ್ತೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ಭಾಳ ಏನು ಮಾತಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿ ನಮ್ಮನ್ನು ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ ಎಲ್ಲ ಪೂಜ್ಯರಿಗೆ, ರಾಜಕೀಯವರಿಗೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶರಣಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಹೇಳಿ ನನ್ನ 4 मातुಗಳನ್ನು मुगिಸ್ತೇನೆ. या ठिकाणी जे सत्कार मूर्ती बालयोगी अल्लालिंग महाराज ज्यांच्यावर सर्वांनी आतापर्यंत शुभेच्छाचा वर्षाव केलेला आहे, मी बालयोगी अल्लालिंग महाराजांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत आशीर्वचन व्यक्त करावं.
ಗುರು ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ವಿಷ್ಣು ಗುರುದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಓಂ ಶಾಂತಿ. ಈಗ ಇವರೆಲ್ಲರೂ ಮಾತಾಡಲತ್ತಾರಲ್ಲ, ನಾನು ಮಾತಾಡಲಿಲ್ಲ, ನನಗೆ ಫೈಲನೇ ಇವರೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ಬಿಟ್ರು ನೋಡಪ್ಪ. ಇವರೆಲ್ಲರೂ ಹೆಂಗಾರ ಗೊತ್ತಾರ, ರಾಜಕೀಯದವ್ರು ಏನಂತಾರ ನಂಗೆ ಗೊತ್ತದ. ಇವ್ ನಮ್ಮ ವಶ ಮೇಲೆನ ಇಲ್ಲೇ ನೋಡಿ ಏನು ಹೇಳ್ತಾನ, ಅಪ್ಪ ನೀವು ಏನೂ ಮಾತಾಡ್ಬಿಡ್ರತ್ತೆ, ಅಡ್ಡೇ ಮಾತಾಡ್ಬಿಡ್ರತ್ತೆ. ಈ ಎರಡು ಆದಲು ನೀವು ಹೇಳ್ದಾಗ ಯಾರು ಮಾತಾಡ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗುರುವಿಗೆ ಶಿಸ್ಮಾಗ ದೊಡ್ಡವಂತ ಯಾವಾಗ ಭೀ ಗುರು ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಜಾಗಿಗೆ ಶಿಸ್ಮಾಗ ಕಳೆದ್ರೆ ಗುರು ಆಗಬೇಕತ್ತ. ಗುರು ಸ್ಥಾನ ಹೆಂಗೆ ಆಗ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಿಸ್ಮಾಕದಿಂದ ಗುಡಿ ಕಟ್ಟೋರು ಯಾರು, ಆ ಗುಡಿ ಒಳಗೆ ನಿಂಗೆ ಇಡೋರು ಯಾರು, ಮುಂದೆ ಕಾಲು ಬೀಳೋರು ಯಾರು, ಇದು ಲೆಕ್ಕ ಮಾಡ್ರಿ. ಅವೆಲ್ಲ ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿದ್ರೆ ಗುಡಿ ಕಟ್ಟದವ ಗೌಂಡೆ ಕಡೆಗೆ ಹೋದ, ಮುಂದೆ ಒಡ್ರವ ಇದು ಮೂರ್ತಿ ಮಾಡ್ದ ಅವ ಕಡೆಗೆ ಹೋದ, ಮುಂದೆ ಗುಡಿ ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿ ಗುರು ಅನ್ಸೋದವರು ಅವ್ರು ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿದ್ರು. ಮುಂದೆ ಜಗ ಎಲ್ಲ ಕಾಲುಗಳಿಗೆ ಗೊತ್ತು. ಅದೇ ಸಮಾಜದಾಗ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ನೀ ಕಾಟಕ್ಕಿದ್ದಪ್ಪ ನೀ ಬರಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೇಳಿ ನೋಡ, ಆ ಗುಡಿ ಕಟ್ಯಾಕರಟ ತಕ್ಲೀಫ್ ಆಯಿತು, ಅದ್ರ ಮ್ಯಾಗ ಜರ್ಣು ಉದ್ಧಾರ ಆಯಿತು. ಆ ಜರ್ಣು ಉದ್ಧಾರ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಅವನಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ನೀ ಇಲ್ಲಪ್ಪ ನೀ ಮೈ ತಕ್ಕೊಂಡು ಸ್ನಾನ ಮಾಡಿನೇ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು. ಇದು ಪರಂಪರೆ ಇಟ್ಟರು. ಹಂಗೆ ಜೀವನದಾಗ ಗುಡಿ ಗುಂಡ್ರದಾಗ ಹೆಂಗೆ ಇರ್ತದೆ, ಮನುಷ್ಯ ಹೃದಯದಾಗ ಇಡಬೇಕು ಒಳ್ಳೆತನ. ಕೆಟ್ಟ ಟೈಮ್ ಬಂದದ ಅದು ಬಂದಲ್ಲ, ಇದು ಇತಿಹಾಸ ಅದ. ಶರಣರು ಮಹಾತ್ಮಗೆ ಹಿಂಗೆ ಕಾಡಿಲ್ಲ, ನಾವು ಶರಣೇ ಆಗಿಲ್ಲವ. ಕಾಡೋದು ಬಿಡೋದು ಏನು ದೊಡ್ಡ ಮಾತಿಲ್ಲ, ಅದೇನು ಇರೋಲ್ಲ. ಅದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಅದು ಮಾತು ಇರ್ತದೆ, ನಾರ್ಮಲ್ ಇರ್ತದೆ ಎಲ್ಲರಿಗೆ. ಕಾಡೋದಕ್ಕೆ ತಲೆಗೆ ಇಟ್ಕೋಬಾರ್ದು, ಅವ ಭಗವಂತ ಇರ್ತಾನೆ ಏನೋ. ಅದು ಭಗವಂತ ಅಂದ್ರೆ ಯಾರ್ದು, ಭಾರ ಮಾನವ ರೂಪದಾಗ ಎಲ್ಲರದಾಗ ಇರ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಪರಮಾತ್ಮ ಏನು ಹೇಳ್ತಾ, ಪಾರ್ವತಿ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುತ್ತ, ನೀ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದಪ್ಪ, ನಿನ್ನ ಕಾಲ ಏನು ಇಟ್ಕೋದು ಬುದ್ಧಿ ಹೊಡ್ಕಿದ್ದಿಲ್ಲ ಅನ್ನತ್ತ. ಪರಮಾತ್ಮ ಅಂದತ್ತ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲ ನಿಂಗೆ ನಾ ಕೊಟ್ಟಿದ ಅಂದತ್ತ. ಏನು ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತಾತ, ನನಗೇನು ಕೊಡಬೇಡ, ನಿನಗೇನು ಬೇಕು ಹೇಳೋ ನಾ ಕೊಡ್ತಾತ ಪಾರ್ವತಿ. ಅವಾಗ ಪಾರ್ವತಿ ಏನಂದತ್ತ, ನಿನಗೆ ತೂಕ ಬಂಗಾರ ನಾ ಕೊಡ್ತಂಗೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಅನ್ನತ್ತ. ಕೊಡು ಅಂದತ್ತ ಪರಮಾತ್ಮ. ನಿನ್ನ ಕೈ ಇತ್ತಂದ್ರೆ ಕೊಟ್ಬಿಡು, ನಾನು ಹಿಂಗೆಲ್ಲನೇ ಕೊಡ್ತಾ ಅಂದತ್ತ. ಆಯ್ತು ಅಂದತ್ತ. ತೂಕ ಮಾಡ್ಕೋತ ಕೂತ್ರೆ ಜಗತ್ತಿನೊಳಗಿಂದ ಎಲ್ಲ ಬಂಗಾರ ಕಲಾಸದ್ರೆ ಭೀ ತೂಕ ಆಲಿಲ್ಲತ್ತ. ಬರೀ ಒಂದು ಮುಗ್ಬಟ್ಟ ತೆಗೆದು ಇಟ್ಟರೆ ತೂಕ ಲೆವೆಲ್ಗೆ ಬರ್ತತ್ತ. ಎಲ್ಲ ಬಂಗಾರ ಸರಸ್ದತ್ತ, ಹೊಳ್ಳಿ ಒಂದು ಮುಗ್ಬಟ್ಟು ಇಟ್ಕೊಂಡು ತೂಕ ಬರ್ತತ್ತ. ಅವಾಗ ಪಾರ್ವತಿ ಅಂದ್ರತ್ತ, ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ನಿನಗೆ ಏನಿದೆ ಮಂಗಲ ಭಾಗ್ಯ ಕೊಟ್ಟಿದೆ, ಈ ಜಗದ ತಾಯಿ ನೀ ಅನ್ಸೊಂದಿದಿ, ಅದು ಎಲ್ಲದಾಗ ಶ್ರೇಷ್ಠ ಅದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರತ್ತ. ಹಂಗೆ ಜೀವನದಾಗ ಯಾರು ಭೀ ಕಷ್ಟ ಇದು ಇವೆಲ್ಲರೂ ಏನು ಇರ್ತದೆ, ಇದು ಎಲ್ಲರದಾಗ ಇರ್ತದೆ. ಎಲ್ಲರೂ ನಡೆಯೋದು ತಮ್ಮ ಒಳಗಬೇಕು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಭಕ್ತರಿಗೆ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಹಿಂಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಲಿ, ನಿಮ್ದು ಎಲ್ಲರೂ ಚಲೋ ಆಗಲಿ, ಭಗವಂತನ ಕಡೆಗೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡ್ತೀನಿ. ಆಯ್ತು, 2 ಮಾತು ಮುಗಿಸಿ. इथं आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना आणि त्यासोबत सर्व या ठिकाणी महाराजांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी आता मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजे महाराजांचा वाढदिवस या ठिकाणी सोहळा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यासाठी आमचे आदरणीय नेते सगळ्यांना मी विनंती करतो, आलेल्या भक्तगणांना सर्वांनी खाली थांबून घ्यायचं आहे. मुख्य सोहळा संपल्यानंतर सगळ्यांनी वर यायचं आहे. या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अमरमालक रतिकांत पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी त्यासोबतच सर्व शिवाचार्यगण, त्यासोबत आमचे मित्र युवा नेते नाशिर बंगाली, त्यासोबतच कबीरजी आवटे साहेब, आलेले सर्व मान्यवर सर्वांना विनंती आहे की महाराजांचा मुख्य सत्कार करून या वाढदिवसाची सुरुवात करायची आहे. आरती करणारे लोक भगिनींना मी विनंती करतोय की महाराजांची अगोदर आरती करायचं आहे. आरती म्हटली वैयक्तिक स्वरूपाचे जे सत्कार आहेत ते महाराजांच्या मुख्य सत्काराच्या नंतर सर्वांचे सत्कार घेण्यासाठी महाराज अजून 2 तास इथं थांबणारे आहेत. कृपा करून कोणीही वर यायचं नाही. हजारों साल बार बार दिल ये गाए तुझे, हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, हजारों साल
आसिफ SK DJ Asif SK
आसिफ SK DJ आसिफ SK